महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। चक्क एका मयत व्यक्तीला कागदावर जिवंत दाखवून अनुसूचित जातीच्या कुटुंबाची कोट्यवधींची जमीन हडपल्याचा धक्कादायक आरोप झालाय आणि यामध्ये नाव अडकलंय शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि उपशहर प्रमुख सुनील वायले यांचं। खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कल्याणच्या राजकारणात एकच वादळ उठले। हा संपूर्ण प्रकार घडलाय कल्याण जवळील उंबडे गावात। प्रमोद विश्वनाथ गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 मार्च 2022 ते 18 जून 2026 या कालावधीत हा मोठा कट रचण्यात आला। आरोपींनी संगनमत करून एका मृत व्यक्तीच्या नावाने बनावट प्रतिज्ञापत्र तयार केले, मयत व्यक्तीच्या खोट्या सह्या केल्या आणि ती व्यक्ती अजूनही जिवंत आहे असं भासवून बेकायदेशीररित्या जमीन हस्तांतरित करून घेतली। फिर्यादी गायकवाड कुटुंब हे अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे हे माहित असूनही त्यांच्याशी जाणीवपूर्वक अन्यायकारक आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर आरोपही या तक्रारीत आहे। या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी थेट अॅट्रॉसिटी कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या फसवणुकीच्या कलमांखाली एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय। यात प्रामुख्याने 1 सुनील राजाराम वायले, निर्मला रविकांत वायले, अलका मनोहर वायले, किसान नधू वायले, शिरीष ढवकी, सुनील मोहनदास हिरचंदानी आणि जिगी लाल चंदानी या 7 जणांचा समावेश आहे। पोलीस आता मूळ खरेदी खत आणि सर्व कागदपत्रांची बारकाईने छाननी करतायत। हे सगळे आरोपी माजी नगरसेवक सुनील वायले यांनी पूर्णपणे फेटाळून लावले। हा माझ्यावर झालेला राजकीय सूडबुद्धीचा प्रकार आहे असा दावा वायले यांनी केलाय। आम्ही ही जागा जयंती भोईर यांच्याकडून कायदेशीररित्या विकत घेतली असून गायकवाड कुटुंबाशी आमचा थेट संबंधच नाही। आमच्याकडे कागदपत्रे 100% वैध आहेत आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा इथे गैरवापर केला जातोय असं म्हणत वायले यांनी न्यायालयात कायदेशीर लढा देणार असल्याचं सांगितलं आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।